ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनच काम होताच ते घरी जाण्यासाठी निघत असतात. प्रतिमा आत्या सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, सायली हे घे, हे घारग्यांचा डबा आहे. अस्मिताला आठवणीने दे आणि तिला म्हणावं मी तुझ्यासाठी खास हे घारगे बनवले आहेत. आणि घरच्यांनाही दे. सायली म्हणते, हो मी नक्कीच देईन, पण सुमन काकू कुठे आहेत? असं म्हणत आता सायली सुमन काकूंना आवाज देऊ लागते. रविराज सर म्हणतात, सुमन तिच्या रूममध्येच असेल. आता सायली आवाज देत असते, परंतु सुमन काकू इकडे खूप रडत असतात. नागराज काकांच्या वागण्यामुळे सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. परंतु ज्यावेळी सुमन काकूंना सायली आवाज देते त्यावेळी सुमन काकू आपले दुःख बाजूला ठेवतात आणि खाली येतात. सायलीला विचारतात, सायली निघालीस तू आणि घारग्यांचा डबा घेतलायस ना तू? सायली म्हणते, हो मी घेतला आहे, परंतु सुमन काकू खूप अस्वस्थ असतात. रविराज सर म्हणतात, सुमन अगं ते जात आहेत आणि तू अशी वरती उभी काय आहेस? खाली ये ना. सुमन काकू मात्र खूप अस्वस्थ असतात. त्यांचा चेहरा उतरलेला असतो आणि म्हणूनच सायली सुमन काकूंना विचारते, सुमन काकू काय झालंय? तुमचा चेहरा असा का दिसतोय? काही घडलंय का? आता मात्र सुमन काकू शांतच होतात. सायली म्हणते, काय झालंय सुमन काकू? सुमन काकू सत्य लपवत म्हणतात, काही नाही ग, जरा डोक दुखत होतं ना म्हणून थोडासा चेहरा दिसतोय, बाकी काहीच नाही. तू नको काळजी करूस. सायली म्हणते, बरं पण तुम्ही काळजी घ्या. अर्जुन म्हणतो, आराम करा सुमन काकू. असं म्हणत सायली अर्जुन घरी जाण्यासाठी निघतात. परंतु रविराज सर आणि प्रतिमा आत्या सुमन काकूंकडे पाहतात. त्यावेळी नक्कीच काहीतरी घडलं आहे याची त्यांना चाहूल लागलेली असते. तर त्यानंतर आता सुमन काकू आणि प्रतिमा आत्या त्यांचं किचनचं काम करत असतात. रविराज सर हॉलमध्ये असतात. तर नागराज काका येतात आणि रविराज सरांना आवाज देत म्हणतात, दादा मी येतो हा, माझं जरा महत्वाचं काम आहे. तर रविराज सर म्हणतात, थांब नागराज, कुठे चाललायस तू? नागराज काका म्हणतात, दादा अरे तासाभरात येतोच, आलोच मी. रविराज सर म्हणतात, थांब नागराज, मी म्हणालो ना मग थांबायचं. नागराज काका तिथेच थांबतात. रविराज सर म्हणतात, तासाभरात जाऊन येणार आहेस की 2 दिवसानंतर येणार आहेस? म्हणजे आजकाल तुझं बाहेरच जाणं वाढलं ना म्हणून विचारलं. नागराज काका म्हणतात, नाही असं काही नाही, मी आलोच असतो तासाभरात. रविराज सर म्हणतात, हो का? मग गेले 2 दिवस तू घराबाहेर होतास, कुठे गेला होतास? मी आणि सुमन तुला सतत फोन करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तू आमचाही फोन उचलला नाहीस, ना आमच्या मेसेजला रिप्लाय दिलास, ना आम्हाला पुन्हा रिटर्न कॉल केलास. नक्की काय चाललंय नागराज तुझ? नागराज काका म्हणतात, अरे दादा, तो माझ्या फोनचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे डिस्प्ले पण गेला होता. मग आलेले फोनही दिसत नव्हते आणि मिस कॉलही दिसत नव्हते, म्हणून फोन करायचा राहून गेला असेल. रविराज सर म्हणतात, हो का? घरात न सांगून जाणं हे आजकाल तुझं वाढतच चाललंय. घराबाहेर राहणं, 2-2 दिवस घरी न येणं, हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत नागराज. आणि त्यातही आपल्या बायकोला न सांगून जाणं, हेही त्यापेक्षा वाढत चाललं आहे. आता नागराज काका रागानेच सुमन काकूंकडे पाहतात. तर रविराज सर म्हणतात, तिच्याकडे पाहू नकोस. ती बिचारी तुझी कधीच तक्रार करत नाही, कधी एक शब्दाने काही बोलत नाही, परंतु मी दुर्लक्ष करतोय आणि मी तुला काही विचारत नाही म्हटल्यावर हे प्रकार जास्तच वाढत चालले आहेत. तर नागराज काका म्हणतात, नाही दादा, मी फोन केला असता. खरं तर मीच तिला फोन करणार होतो, परंतु ज्या ठिकाणी मी होतो तिथे नेटवर्कच नव्हतं. रविराज सर म्हणतात, म्हणजे तू नक्की कुठे होतास? नागराज काका घाबरतात आणि पटकन बोलतात, वाशीला माझा एक मित्र आहे, सुभाष वळसनकर. वाशीला राहतो. त्याची आई 82 ते 83 वर्षाची असेल आणि ती अचानक बाथरूममध्ये पडली आणि मग त्याने मला कॉल केला. तो घाबरला होता. तो म्हणाला,
तू इथे ये आणि म्हणूनच मला तिथे त्याच्या मदतीला जावं लागलं. आणि मग सगळी धावपळ, काकूंच्या कमरेची गुडघ्याची सर्जरी आणि या सगळ्या धावपळीत फोन करायचा राहूनच गेला. रविराज सर म्हणतात, परंतु फोन करण्यापेक्षा घरातून बाहेर जाताना घरच्या कोणाला तरी सांगून जाणं, बायकोला सांगून जाणं किंवा घरात कोणाला तरी सांगून जाणं हे तुला नाही जमत का? आणि बायकोकडे, घराकडे दिवसेंदिवस तुझं दुर्लक्ष वाढतच चाललं आहे ना? तुझ्या बायकोकडे तू लक्ष देत आहेस ना घराकडे? मी मीटिंगला जातो असं सांगून ज्यावेळी घराबाहेर पडायचास त्यावेळी तुझा काहीही बिझनेस नाही आणि तुझी कोणतीही मीटिंग नाही हे माहीत असून सुद्धा मी तुला कधी कोणताही प्रश्न विचारला नाही. पण आता नागराज, मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. आता मात्र नागराज काका घाबरतात आणि रविराज सरांकडे पाहू लागतात. रविराज सर म्हणतात, मी जो प्रश्न विचारणार त्या प्रश्नाचं तुला खरं खरं उत्तर द्यावंच लागेल नागराज. नागराज काका म्हणतात, दादा मी नेहमीच खरं बोलतो आणि तुझ्याशी खोट बोलायची हिंमतच माझी नाहीये. रविराज सर आता नागराज काकांचं काही ऐकून न घेता त्यांना प्रश्न विचारत म्हणतात, नागराज मला खरं खरं सांग, महिप्त शिकरेसोबत तुझी अजूनही मैत्री आहे का? महिप्त शिकरेच्या तू अजूनही संपर्कात आहेस का? आता मात्र नागराज काकांना जुने दिवस आठवतात, ज्यावेळी नागराज काका महिप्त शिकरेच्या गुंडांना भेटण्यासाठी गेलेले असतात. त्यावेळी सुद्धा रविराज सरांनी त्यांची अशीच झडती घेतलेली असते. तर नागराज काका म्हणतात, अजिबातच नाही. ज्या दिवशी मला कळालं की महिप्त शिकरे हा फ्रॉड माणूस आहे, तेव्हापासून मी त्याच्यासोबत माझी मैत्री तोडली आहे. माझा आणि त्याचा काही संबंध नाही. ज्या दिवशी मला सत्य कळालं त्याच दिवशी मी त्याच्यासोबत असणारी मैत्री तोडली आहे. आता हे ऐकल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो, कारण सुमन काकूंना सत्य माहीत असतं आणि नागराज काका खोट बोलत आहेत हेही सुमन काकूंना चांगलंच माहीत असतं. तर रविराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज, महिप्तनीने नक्की काय काय केलं आहे हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे, परंतु तुला समजण्याचा विषयच येत नाही, कारण तुझे पाय कधी घरात नसतातच ना. तर आता नागराज काका म्हणतात, म्हणजे महिप्त शिकरेने नक्की काय केलं आहे? रविराज सर म्हणतात, आमच्या 24 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता तो महिप्त शिकरेनेच घडवून आणला होता. त्यांनी एका ड्रायव्हरला पैसे दिले होते आणि त्याच्याकडून हा अपघात घडवून आणला होता. आणि ही कबुली स्वतः महिप्त शिकरेने प्रतिमाच्या समोर दिली आहे. आता हे ऐकल्यानंतर आता नागराज काकांना चांगलाच धक्का बसतो. नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर रविराज सर घडलेला सर्व प्रकार नागराज काकांना सांगू लागतात. कशा प्रकारे महिप्त शिकरेने जंगलामध्ये प्रतिमा आत्यांच्या समोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. महिप्त शिकरे म्हणालेले असतात, 22 वर्षापूर्वी मीच तुझ्या गाडीचा अपघात घडून आणला होता. मीच तुमच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला होता. 22 वर्षापूर्वी मी तुला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू माझ्या हातून सुटलीस, परंतु आता 22 वर्षानंतर तू परत माझ्या समोर आलीयस आणि आता तू माझ्याच हाताने मरणार, असं म्हणत ते प्रतिमा आत्यांना पुन्हा एकदा धमकी देत असतात. आणि हे सगळं काही आता रविराज सर नागराज काकांना सांगू लागतात. आता हे सर्व सत्य ऐकल्यानंतर नागराज काकांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते नाटक करत म्हणतात, दादा हे किती भयंकर आहे. खरंच हा महिप्त शिकरे खूप पोचलेला माणूस आहे. रविराज सर म्हणतात, नागराज एक गोष्ट लक्षात ठेव, महिप्त शिकरेने आम्हाला काही जो त्रास दिला आहे तो खूप भयंकर होता आणि त्या माणसाने 22 वर्षापूर्वी माझं संपूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला आणि आजही तो माणूस आमच्या मागावर आहे. यानंतर जर त्याने आमच्या कुटुंबाला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी जर मला तू त्याच्या आजूबाजूला जरी दिसलास ना, तर त्यावेळी सगळ्यात पहिलं मी तुला जबाबदार धरेन. एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे त्या महिप्त शिकरेमुळे माझ्या कुटुंबाला हानी पोहोचलेली किंवा त्रास झालेला मी सहन करणार नाही.
आणि या सगळ्यामध्ये जर महिप्त शिकरेची तू साथ देत आहेस हे जर मला कळालं ना, तर मग गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत रविराज सरांनी आता नागराज काकांना चांगली चेतावणी दिलेली असते. हे सगळं ऐकल्यानंतर नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो. ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर इकडे सुभेदाराच्या घरी सचिन अस्मिताला फसवत तर असतो, परंतु आता अस्मिताच्या नकळतच बाहेर येतो आणि आता तो साक्षीला फोन करतो. साक्षीचा फोनवरचा आवाज ऐकून सचिन म्हणू लागतो, सॅम काय झालंय? तुझा आवाज असा काय येतोय? तर साक्षी म्हणू लागते, मी काय बोलू सांग ना. तुला माहीत आहे ना सगळं काही, आणि तू कुठे आहेस? सचिन म्हणतो, अगं माझ्या महत्वाच्या कामासाठी मला यावं लागलं आहे. आमच्या हेड ऑफिसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यासाठी मी घराबाहेर पडलो आहे. परंतु सॅम, तू एवढी डिस्टर्ब का आहेस? मला माहीत आहे तुला अण्णांची काळजी वाटत आहे. अण्णांचा फोन लागत नाही म्हणून तू अस्वस्थ आहेस. परंतु तू काळजी करू नकोस. मला माहीत आहे या क्षणी तुला माझी गरज होती. या क्षणी मी तुला जवळ घ्यायला हवं होतं. परंतु माझा पण नाईलाज आहे सॅम. प्लीज मला समजून घे ना. तर आता सचिनला साक्षी म्हणू लागते, सचिन तू मला फसवत तर नाही आहेस ना रे? माझा विश्वास आहे तुझ्यावर, परंतु तरी सुद्धा मला भीती वाटते तू मला सोडून गेलास तर. तर सचिन म्हणतो, नाही सॅम, असं कधीही होणार नाही. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि सॅम, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आपलंही नातं असंच घट्ट असणार आहे आणि हो काही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही. आणि जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत तोपर्यंत तू काळजी करू नकोस, काहीच होणार नाहीये. आणि अण्णांशी कॉन्टॅक्ट होत नाही म्हणून तू डिस्टर्ब आहेस ना. अण्णांचा कॉल येईल, तुला नक्कीच येईल. पण तू स्वतःला सावर सॅम, काळजी घे, असं म्हणत आता सचिन फोन ठेवतो. तर इकडे रविराज सरांशी खोट बोलत पुन्हा एकदा नागराज काका महिप्त शिकरेंना भेटण्यासाठी येतात. आता नागराज काका महिप्त शिकरेंना आवाज देऊ लागतात आणि म्हणतात, महिप्त, अरे मी तुझ्यासाठी खाऊ आणला आहे. तुला भूक लागली असेल ना? परंतु महिप्त शिकरे काहीच बोलत नसतात. तर आता नागराज काका म्हणतात, प्रियाने पुन्हा एकदा याला गुंगीच औषध तर दिलं नाहीये ना? असं म्हणत आता पुन्हा एकदा नागराज काका महिप्त शिकरेंना आवाज देऊ लागतात. परंतु महिप्त शिकरे गुंगीत असतात असं नागराज काकांना वाटताच नागराज काका म्हणू लागतात, महिप्त, अरे शुद्धीवर ये, तुला भूक लागली असेल ना? हे घे, मी तुझ्यासाठी वडापाव आणला आहे. नागराज काका आता महिप्त शिकरेच्या बाजूला बसतात आणि म्हणतात, महिप्त, असं म्हणत ते त्याच्या डोळ्यावर पाणी मारतात. तर त्यानंतर त्यांचा एक हात सोडवत म्हणतात, महिप्त, आता मी तुझा हा एक हात सोडणार आहे. मी खरंतर तुझ्यासाठी पूर्ण पोळ्याच आणणार होतो, पण सुमनला कसं सांगणार ना की नागराजला पूर्ण पोळ्या हव्या आहेत. असं म्हणत आता महिप्त शिकरेचा ते हात सोडतात आणि म्हणू लागतात, काहीही झालं तरी आपली मैत्री आहे. आपण दोघे मित्र आहोत, त्यामुळे एकमेकांची काळजी तर वाटणारच ना. परंतु ज्या क्षणी आता नागराज काका महिप्त शिकरेचा हात सोडतात त्यावेळी महिप्त शिकरे आता नागराज काका बेसावत असतानाच त्यांचा गळा पकडतात आणि म्हणू लागतात, मला बांधून ठेवण्याची हिंमत केली नागराज शेठ. अहो, कोणाची हिंमत नाही झाली या महिप्त शिकरेला हात लावायची, आणि तुम्ही मला बांधून ठेवले, तुम्ही मला डांबून ठेवले. आता तुमची सुटका नाही. आता तुमचे पितर जरी वरून खाली आले तरी सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. आज तुम्ही 113% मरणार. असं म्हणत आता नागराज काकांच्या त्यांनी गळा आवळलेला असतो. नागराज काका स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु महिप्त शिकरेनी तिथेच त्यांना आडवं केलेलं असतं. आता मात्र नागराज काका तिथेच कोसळतात आणि महिप्त शिकरे वडापाव एन्जॉय करत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुन घरी येतात तर सचिन काम करत असतो आणि म्हणूनच अर्जुन सचिनला विचारतो की
सचिन अजूनपर्यंत काम चालू आहे. आज काम जास्त आहे वाटतं. सचिन म्हणतो की हो, कामाचा लोड वाढतच चालला आहे. तर इकडे सायली कल्पना ताईंना विचारते, आई अस्मिता ताई कुठे आहेत? तर कल्पना ताई म्हणतात, अस्मिता तिच्याच रूममध्ये आहेत. प्रतापराव म्हणतात, हो ना. अस्मिताला म्हटलं की बाहेर मोकळेपणाने आमच्याशी बोल, परंतु ती रूमच्या बाहेर यायला तयारच नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, जेव्हापासून सचिनचं आणि तिचं भांडण झालं आहे तेव्हापासून ती फक्त तोंड पाडून बसली आहे. ती खूप अस्वस्थ आहे आणि तसंही सचिन तरी तिच्याशी नीट कुठे बोलतोय असं म्हणत. आता कल्पना ताई सुद्धा खूप अस्वस्थ असतात. सायली म्हणते, काळजी करू नका. सायली आता प्रतापरावांना म्हणते, बाबा तुम्ही आणि अर्जुन तुम्ही, असं म्हणत अर्जुन आणि प्रतापरावांना म्हणते, तुम्ही दोघांनी सुद्धा इथे सचिन भाऊजींशी बोलायचं आहे. मी आणि आई अस्मिता ताईंशी बोलतो, असं म्हणत सायली आणि कल्पनाताई अस्मिताशी बोलण्यासाठी तिच्या रूमच्या दिशेने जातात. कल्पनाताई विंडोतून पाहतात तर अस्मिता शांत बसून असते. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, अस्मिताला असं अस्वस्थ मी कधीच पाहिलं नाही ग. अस्मिताची ती अवस्था पाहून कल्पनाताईंना खूप वाईट वाटत असतं. तर सायली कल्पनाताईंना घेऊन अस्मिताच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, अस्मिता ताई, हे काय तुम्ही असं तोंड पाडून का बसलाय? तुम्हाला माहीत आहे का मी काल परवा कुठेतरी वाचलं आहे, बसून बसून आपल्या शरीराचं एवढं नुकसान होतं जेवढं साखर जास्त खाल्ल्याने होतं. त्यामुळे असं बसायचं नाही. आपण सगळ्यांसोबत हसत खेळत राहायचं आणि कुठल्याही गोष्टीचा विचार तर अजिबातच करायचा नाही. अस्मिताताई, अहो चला ना आमच्यासोबत गप्पा मारा. आपण एक काम करूयात का, थोडा वेळ गवतावर चालूयात आणि त्यानंतर पूर्ण आजीला व्हिडिओ कॉल करूयात का? कल्पनाताई म्हणतात, हो ना, ही तर खूप छान आयडिया आहे. अस्मिता म्हणते, नाही नको, मला नाही यायचं आहे. तसंही मी सचिनला म्हणाले की वॉकला जाऊया. तर सचिन येणार आहे का? तर सायली म्हणते, कदाचित सचिन भाऊजी तुमच्या बोलण्याची किंवा तुम्ही विचारण्याची वाट पाहत असतील. तर अस्मिता म्हणते, नाही सायली, तू सचिनला ओळखलं नाहीयेस. वाट पाहण्यातला सचिन नाहीये. पूर्वी तर काही झालं तर स्वतःहून मला सॉरी बोलायचा, आता तर माझ्याशी बोलायलाही आला नाही, असं म्हणत अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, अगं लग्नानंतर सर्व नवरे असेच असतात. तुझे डॅड माझ्याशी भांडतात आणि 2-2 दिवस माझ्याशी बोलत नाहीत. शेवटी काय मलाच जावं लागतं त्यांच्याशी बोलायला. तर आता सायली म्हणते, आणि तुझा भाऊ पण काही सरळ नाहीये हा. जेव्हा ते माझ्याशी चांगलं बोलत असतात, गोड बोलत असतात, त्यावेळी ते शांत असतात. परंतु एखाद्या दिवशी चिडले तर मग मात्र काही बोलायची सोयच नाही. मी सुद्धा मध्ये त्यांच्याशी भांडतेच. कारण अस्मिता काय असतं ना, नव्यांशी भांडण्यात सुद्धा काहीतरी एक वेगळीच मज्जा असते. म्हणून मी सुद्धा मध्ये काहीतरी खुरापती काढते आणि त्यांच्याशी वाद घालते. परंतु ही सगळी मज्जाच असते. तर अस्मिता म्हणते, कारण तुमची भांडण सुद्धा गोडच असतात ना. कारण तुझा नवरा घरापेक्षा घराबाहेर जास्त लक्ष देत नाही सायली. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई अस्मिताला विचारतात, म्हणजे अस्मिता, तुला नक्की काय म्हणायचं आहे? आता कल्पनाताईंना या सगळ्याचा त्रास नको म्हणूनच सायली म्हणते, काही नाही आई, सचिन भाऊजींच्या कामाबद्दलच बोलत आहेत त्या. तर आता अस्मिता म्हणू लागते, मी थोडी आडवी होते, कारण नंतर आपण वॉकला जाऊ. मला थोडं आरामाची गरज आहे, असं म्हणत अस्मिता सायली आणि कल्पनाताईंशी बोलण्यासाठी टाळाटाळ करत असते. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, तू आराम कर. परंतु अस्मिता, आता कुठलेही विचार करायचे नाहीत. मनात कुठलेही निगेटिव्ह विचार ठेवायचे नाहीत. तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, मी एक काम करू का? तुम्हाला लहान आवाजातच गाणी लावून देऊ का? तर अस्मिता होकार देते. सायली तिला गाणी लावून देते आणि त्यानंतर कल्पना ताई आणि सायली अस्मिताला शांत झोपी घालतात. सर्वांनाच अस्मिताची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच सायलीने सांगितल्याप्रमाणे
अर्जुन आणि प्रतापरावही आता सचिनशी बोलायचं ठरवतात. अर्जुन सचिनला विचारतो, सचिन खूप बिझी आहेस का? असं म्हणत ते दोघेही त्याच्या बाजूला जाऊन बसतात. तर सचिन त्यांना म्हणतो की हो, काही मेल पेंडिंग आहेत, ते पूर्ण करत आहे. तर प्रतापराव आता सचिनला म्हणतात, सचिन, तुझं एवढं काम झाल्यानंतर आपण थोडा वेळ बोलूयात का? सचिन म्हणतो, नाही डॅड, माझं काम संपायला खूप वेळ लागणार आहे. असं म्हणत सचिन लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, डॅड, तुम्हाला काय बोलायचंय हे मला चांगलंच माहीत आहे. मला माहीत आहे की तुम्हाला अस्मिताची काळजी वाटत आहे. तर प्रतापराव म्हणतात, हो ना, मग सचिन, आता माझी एक गोष्ट आहे. तुमचं जे काही भांडण आहे ना, ते आता लवकरात लवकर मिटवा. आता अस्मिताला या अवस्थेमध्ये जास्त स्ट्रेस नको देऊस. सचिन म्हणतो, मी तिला स्ट्रेस देतच नाहीये बाबा, पण ती एक नवीन काहीतरी कारण काढते आणि माझ्याशी वाद घालत असते. तर प्रतापराव म्हणतात, हो, पण या सगळ्यात तुलाच आता तिला सावरावं लागणार आहे. तर सचिन म्हणतो, मी तिला सावरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अस्मिता मात्र माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. ती माझ्याशी फक्त भांडतच असते. ती माझंच काही ऐकून घ्यायला किंवा ती शांतपणे काही बोलायला माझ्याशी तयारच नाहीये. मी तरी काय करू सांगा ना? तर आता अर्जुन सचिनला म्हणतो, सचिन, आम्ही असं म्हणत नाही आहोत की अस्मिता ताई चुकली नाहीये, परंतु तुमचं भांडण झाल्यापासून ती जास्तच डिस्टर्ब राहते आणि तिच्या अशा अवस्थेला हे चांगलं नाहीये. आता प्रतापराव सचिनला म्हणतात, सचिन, तिच्या या अवस्थेमध्ये तूच तिला समजून घ्यायला हवं. खरं तर आपणच पडती बाजू घ्यायला हवी. तर सचिन म्हणतो, किती वेळा घ्यायची डॅड? असं म्हणत सचिनने आता प्रतापरावांनाच प्रश्न केलेला असतो. तर प्रतापराव सचिनला म्हणतात, हो सचिन, परंतु तिच्या या अवस्थेमध्ये तूच तिला समजून घेऊ शकतोस आणि म्हणून मी तुला म्हणत आहे. तर सचिन म्हणतो, डॅड, मी तिला समजून घेण्याचा प्रयत्नच करत आहे डॅड. तिचं असं म्हणणं आहे की जेव्हा मी घराबाहेर असतो त्यावेळी तिचे फोन उचलत नाही, परंतु ज्यावेळी मी तिचा पहिला फोन उचलतो तर त्यानंतर ती सतत 15 ते 15 मिनिटांनी मला फोनच करत असते. मग मला सांगा, मी माझं काम बाजूला ठेवू आणि दिवसभरात हिचे 50 ते 60 कॉल उचलत बसायचं आहे का? सांगा ना. त्यावेळी मी तिची सरप्राईज पार्टी होती, त्यावेळी चेन्नईवरून इथे धावत पळत आलो का? तर हिच्यासाठी. आणि हिचं असं म्हणणं आहे की तू पनवेलमध्येच होतास, कारण एवढ्या लगेच तुला चेन्नईची फ्लाईट मिळालीच कशी? डॅड, आता मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. प्रतापराव म्हणतात, परंतु सचिन, तू तिला समजावून सांगायला हवं होतं. सचिन म्हणतो, मी ते सगळे प्रयत्न केलेत, परंतु अस्मिताला जर काही ऐकून घ्यायचंच नसेल तर माझ्याकडेही दुसरा पर्याय नाही. आणि तसंही अस्मिता आमच्या घरी जात नाही, ती तिथे राहत नाही आणि म्हणूनच आई थोडी डिस्टर्ब आहे. पण मी तिला समजावलं. मी तिला म्हणालो आहे, अस्मिताला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथेच तिला राहू देत. मी तिची समजूत काढली. हे सगळं काही सचिन खोट बोलत असतो. तर आता अर्जुन आणि प्रतापराव त्याच्यावर विश्वास दाखवतात. अर्जुन आता सचिनला म्हणतो, सचिन, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु सचिन, आता या सगळ्या अवस्थेमध्ये तूच तिला थोडंफार समजून घेऊ शकतोस. खरं तर तिचे मूड आता तुला सांभाळावे लागतील. तर प्रतापराव म्हणतात, हो, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, एकदा का आमचं नातवंड या घरात आलं ना, आणि त्याच्या हास्य चेहऱ्याने ही सगळी दुःख निघून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा दोघांचं नातंही क्लिअर होईल आणि तुम्हा दोघांमध्ये भांडण करायला वेळच उरणार नाही. तर आता प्रतापराव सचिनला म्हणतात, तोपर्यंत तुला अस्मिताला समजून घ्यावं लागेल, तिचे मूड सांभाळावे लागतील. सचिन म्हणतो, डॅड, काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो, मी अस्मिताला त्रास होईल असं काहीही करणार नाही. मी नक्कीच तिची काळजी घेईन. प्रतापराव म्हणतात, तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे सचिन. बरं, तू तुझं काम कंटिन्यू कर, आम्ही येतोच. असं म्हणत प्रतापराव आणि अर्जुन तिथून निघून जातात. आता सायली, अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन म्हणतो,
चला सगळी काम तर झाली आहेत, आता झोपूयात. सायली म्हणते, काय हो, तुम्ही सचिन भाऊजींशी बोललात का? तर अर्जुन म्हणतो की हो, आम्ही सचिनला समजावलं. खरं तर सचिनही खूप डिस्टर्ब होता, पण तो म्हणाला आहे की अस्मिताची नक्कीच काळजी घेईन आणि अस्मिताच्या बाबतीत तो तितकाचही स्मार्ट आहे. तो नक्कीच अस्मिताला समजून घेईल. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, चला आजची काम सगळी झाली आहेत, आता निवांत झोपायला हो. सायली अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, खरंच आजची सगळी काम झाली आहेत का? आता त्याच वेळी अर्जुनच्या समोर लक्ष जातं. अर्जुनच्या फाईलचा तसाच पसारा असतो. आता सायलीच्या नजरेत तो पसारा काही चुकलेला नसतो. तर अर्जुन म्हणतो, खरंच या बाबतीत ना बायकोची नजर अगदी एक्स-रे मशीनसारखी फिरत असते. इकडे काय आहे, तिकडे काय आहे बरोबर माहीत असतं. तर सायली अर्जुनला म्हणते, समोरच्या फाईल आणि समोरचा पसारा बघण्यासाठी एक्स-रे मशीनची गरजच नाही आहे. त्यासाठी फक्त बायकोची नजर पुरेशी आहे. अर्जुन म्हणतो, क्या बात आहे. हेच ऐकण्यासाठी हा एवढा अट्टाहास होता. हा सगळा काही पसारा त्याचसाठी होता. सायली म्हणते, हो का? पण तो आता आवरून कोण ठेवणार आहे? अर्जुन म्हणतो, चला तर. आता सायली म्हणते, पण तो पसारा आवरल्याशिवाय तुम्हाला झोपताही येणार नाही. आता मात्र अर्जुनचा नाईलाज होत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या आता नागराज काकांना म्हणतात, यापुढे जर आम्हाला कोणाला न सांगता घराबाहेर पडलात आणि येतो असं सांगून रात्रभर आलाच नाहीत, तर दुसऱ्या दिवशी घरी यायचं नाही. आता मात्र नागराज काका त्यांच्या रूममध्ये येतात, तर सुमन काकू म्हणतात, काय हो, काल भाऊजी तुम्हाला एवढे ओरडलेत, तरी सुद्धा तुम्ही रात्रभर घराबाहेरच होता ना? कुठे होता तुम्ही? महिप्त शिकरेलाच भेटण्यासाठी गेला होता ना? आता मात्र नागराज काका रागाने सुमन काकूंकडे पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, 22 वर्षापूर्वी बाबू जो ट्रक चालवत होता, त्या ट्रकचा मालक कोणीतरी वेगळाच असू शकतो ना? तर अर्जुन म्हणतो, परंतु 22 वर्षापूर्वी काही सापडलं नाही, तर ते आता कसं काही सापडेल आणि आता कसं काही करणार आहे? तर सायली म्हणते, 22 वर्षापूर्वी ज्या घटनांचा उलगडा झाला, त्या घटना पोलिसांनाही माहीत नाही. कदाचित बाबूजी गाडी चालवत होता, त्या गाडीचा ड्रायव्हर वेगळा असेल आणि त्याला नक्कीच काहीतरी माहीत असेल. तर अर्जुन म्हणतो, हो, त्या गाडी मालकाला जर आपण भेटलो आणि त्याला जर महिप्त शिकरेबद्दल काही माहीत असेल, तर त्या सुपारी देणाऱ्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायला मिळेल. असं म्हणत आता सायली अर्जुन गाडीच्या ड्रायव्हरला भेटायचं, त्याचा शोध घ्यायचा ठरवतात. आता सायली अर्जुनच्या हाती 22 वर्षापूर्वीच्या ट्रकचा मालक लागेल का? सायली अर्जुनला नागराज काकांचं सत्य कळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.